राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2026चा निकाल लागलेला आहे मित्रांनो. पूर्वपरीक्षेचा कट ऑफ किती आहे आणि मी जो कट ऑफ सांगितला होता तेवढाच कट ऑफ लागला का? थोड्या मार्काने ज्यांचं हुकलं असेल त्यांनी चिंता करू नका. पुन्हा एकदा संधी आपल्यासमोर चालून येते, त्या संधीचं सोनं करायचं असतं. चला पाहूया संपूर्ण कट ऑफ लिस्ट, संपूर्ण व्हिडिओ, संपूर्ण डिटेल आपल्या ह्या चॅनलवरती. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. चला पाहूया हा महत्त्वपूर्ण कट ऑफचा व्हिडिओ. राज्यसेवेच्या कट ऑफचा मी व्हिडिओ टाकला होता, अंदाजित कट ऑफ, आणि त्याच्यामध्ये मी 100-104 पर्यंत म्हणजे 100 +-2 असं सांगितलं होतं. म्हणजे 96+ वाल्यांनी तयारी करायला सांगितलं होतं. ठीक आहे, ज्यांचं आता 1-2 मार्कांनी राहिले त्यांचं ठीक आहे. पण राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल लागलेला आहे मित्रांनो. कट ऑफ बघताय तुम्ही बऱ्याच जणांचे कमेंट होते की सर एवढा हाय कट ऑफ जाईल का, एवढा हाय कट ऑफ लागणार आहे का? तर ज्यावेळी मी कट ऑफचा व्हिडिओ टाकला त्यावेळी बऱ्याच जणांनी मला सांगितलं एवढे मार्केटला मार्क्सच नाही आहेत, 400+ जागा जाणार आहेत, मग एवढा 92च्या वरती कट ऑफ लागेल का, 90च्या आसपास लागेल, एवढा खाली येणार आहे का? तर मी आधीच सांगितलं होतं 92-96 पर्यंत कट ऑफ खाली येणार नाही. 96+ वाल्यांनी मुख्य परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी काही अडचण नाही मित्रांनो. आणि त्या संदर्भात कट ऑफ आज डिक्लेअर केलेला आहे आयोगानं. ओपन जनरलचा कट ऑफ तुम्ही बघताय 98 आहे, 98 लागलेला आहे. ओपन फिमेल 92 लागलेला आहे. ओपन स्पोर्ट्समध्ये 40.50 लागलेला आहे मध्ये, ग्रुप ए मध्ये, आणि ग्रुप बी मध्ये 81.50. SC जनरल लागलेला आहे 94, SC फिमेल लागलेला आहे 91, ST जनरल लागलेला आहे 86, ST फिमेल लागलेला आहे 79. हे थोडेसे कमी आलेले आहेत कट ऑफ. DTA जनरल 98 लागलेला आहे, DTA फिमेल 92 लागलेला आहे. त्याच्यानंतर NTBचा जनरलचा कट ऑफ 98च आहे मित्रांनो. SBC जनरल 93.50 लागलेला आहे. OBC जनरल 98 लागलेला आहे. OBC फिमेल 92 लागलेला आहे. EWS जनरल मात्र कमी आलेला आहे, 85.50 वरती आलेला आहे. ठीक आहे, तर अजूनच जास्त खाली आलेला आहे कट ऑफ EWSचा. ठीक आहे, SCBC जनरल सेम 98 लागलेला आहे. SCBC फिमेल 92 लागलेला आहे. डायव्हिंग ग्रुप ए मध्ये 81.50, ग्रुप बी मध्ये 57, ऑर्फनचा ग्रुप AB दोन्हींसाठी 58.50 लागलेला आहे. म्हणजे जे न्यूनगंड होता किंवा जे बरेच जण म्हणत होते की सर एवढा कट ऑफ लागणार नाही, एवढं हे होणार नाही. मित्रांनो, स्पर्धा खूप आहे. MPSCचा पेपर जर तुम्ही बघितला तर बायलॅटरल जरी पेपर असला, जागेचा आढावा घेतला अंतर्गत किंवा जे येणारे स्कोर आहेत मुलांचे त्याच्या अनुषंगानं कट ऑफ डिक्लेअर होत असतो. ±1-2 होत असतं. मात्र या ठिकाणी कट ऑफ त्या रेंजिंगमध्येच लागलेला आहे. आपल्या चॅनलवरती कट ऑफचा व्हिडिओसुद्धा आहे. आता कंबाईनच्या व्हिडिओचा कट ऑफचा सुद्धा टाकलेला आहे मी. त्यानंतर आता कंबाईन ग्रुप बी मेन्सचा सुद्धा कट ऑफ 2025 टाकणार आहे. ओके, सो मुख्य परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा. ज्यांचं राहिलेलं आहे 1-2 मार्काने त्यांनी पुन्हा प्रयत्न करा, नक्की यश भेटेल. पुढच्या परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा आपल्या चॅनलकडून. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला क्लिक करा. येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत राहा मित्रांनो. धन्यवाद.